3.5 शक्तिपीठांपैकी आद्यपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सर्व प्रकारचे व्यवसाय ठप्प होते. यामध्ये बस सेवा असेल किंवा इतर खासगी वाहनं असतील, पण संपूर्णपणे बंद होते. यामुळे गडावरील ग्रामस्थांचं कळवण, वणी, नाशिक या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांसाठीचे खूप हाल होत होते. या अनुषंगानं सप्तशृंगी गडावर 2 दिवसाआधी सप्तशृंगी गडावरचे सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, महेश पाटील, इम्रान शहा, तुषार बर्डे आणि निलेश कदम, गणेश ठाकरे, राजू गांगुर्डे, प्रकाश कडवे आणि गडावरील ग्रामस्थांनी बस सुरू व्हावी यासाठी कळवण बस आकर व्यवस्थापक हेमंत पगार यांना निवेदन दिलं. सप्तशृंग गडाचे मंदिर बंद असलं तरी गावातील 4,000 लोकसंख्या असलेल्या गावात खासगी आणि वैद्यकीय कामासाठी अनेक नागरिकांना जिल्ह्यात तालुक्याला जावं लागतं. त्याच अनुषंगानं सप्तशृंग गडावर 2 नोव्हेंबरपासून सोमवारपासून बस सेवा सुरू करून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. सप्तशृंग गडावरील मागील 7 महिन्यांपासून बस सेवा बंद होती. आज सप्तशृंगी गडावर बस सेवा सुरू झाली आहे. यासाठी सप्तशृंगी गडावर पहिल्या फेरीत असलेले बस चालक S.C. नंदन, वाहक V.B. चव्हाण यांचा सप्तशृंगी गडावर उपसरपंच राजेश गवळी, शिवसेना शहर प्रमुख राजाभाऊ शिंदे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. भाविक भक्तांनी पहिली पायरी आणि पर्यटन असलेल्या भागातला आनंद घ्यावा, असं उपसरपंच राजेश गवळी यांनी सांगितलं. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सोमनाथ मानकर, सप्तशृंगगड.